अरे झाला व्हिडिओ? नाही वहिनी, मला तुमच्या स्टाईलनं काम करणं जमणार नाही. आता तिकडे बी भांडणं लागल्यात, मी कुणाकडनं काम करू? मला एवढं जाऊ दे बघा वहिनी. बरं बरं ठीक आहे, नसेल जमत तर काही हरकत हा. नाही. उगाच बळजबरी काही करण्यात अर्थ नाहीये. आणि हो, कुणावर जबरदस्ती करणं मलाही पटत नाही. तुम्ही गेलात तरी चालेल. ठीक आहे ठीक आहे. अरे 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 कुठे निघालायस कल्टी मारून मरता? हा उद्या मला तुमच्या स्टाईलनं काम करणं जमणार नाही बघा. अरे असं काय करतेस मरता? अरे तू आमच्या पॅनलचा प्रचार करणार म्हणून सगळ्या गावभर झालंय आणि आता तू कुठे निघालाय? नाही नाही, मला नाही जमणार. ए बाबा, तुला करायला लागते बघा. काहीतरी डोसक्यात आयडिया बाहेर काढ की, सुचला पाहिजे काहीतरी. माझं डोसकं चालणं झालंय. सूरज भाऊजी, अहो कशाला करताय तुम्ही जोर जबरदस्ती? आपण मतांसाठी करतोय का जोर जबरदस्ती? नंदितामुळे डोसकं फिरलं असणार याचं. 1 मिनिट. हे भावा, तू आज चल की. अरे जरा शांत बस, डोसकं शांत होऊ दे. पाणी पी, सरबत पी. सुचते रे डोसक्यात ना काहीतरी. नाही नाही नाही, मी जातो. अहो नाही, ते जावतो म्हणतात तर जाऊ दे ना त्यांना. बरोबर आहे त्यांचं. वहिनी बास अवधूत भाऊजी, उगाच यावरून आपल्या घरात वाद नको. त्यापेक्षा कोणाचाच प्रचार न करणं चांगलंय. या तुम्ही. थँक्यू थँक्यू वहिनी. ए मरता हा अरे प्रचाराचं पुढचं काय करायचं ते तर सांगून जा की. अरे होय, आयडिया. उद्या कोल्हापुरात चला हवाची सगळी टीम येणार आहे. कधी येणार आहेत? उद्या सगळी टीम येणार आहे. अरे प्रचारला असले मोठे सेलिब्रिटी बोलव मर्दा, प्रचार जोरात होऊन जाईल. ए भावा, ती कलाकार इथं कशाला येतील आपल्या गावात? काय सांगायला हे? अरे येणार. एक फोन करतो, माझ्या मित्राचा कार्यक्रम आहे म्हणून सांगतो, त्यांना कन्व्हिन्स करतो. 7 महिने त्यांच्यासोबत उगाच काढले नाहीत मी. नक्की नको काय? 100% येणार. चालते 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 चालते. तू फोन करतेस नाही, आम्ही पुढचं काय ते बघतो. हा मग तुझा मग काय प्रॉब्लेम नाही. चला चला चला. तू नाही घडवायचं नाही नव्हे. हो, काय काळजी करू, काय येणार म्हणजे येणार. अजून सेलिब्रिटी? अहो वहिनी, कसं आहे, चला हवा युद्धाच्या कलाकारांनी जर आपल्या जय किसान पॅनलचा प्रचार केला का नाही, हा आपण घरात निवांत बसलो तरी जय होणार. होय. अहो वहिनी, तुम्ही याच्यात पडू नका की. कलाकारांनी बोलवायचं म्हणजे बोलवायचं ठरलंय आपलं. काय उद्या? होय. बरं ठीक आहे, तुम्ही करा तुमच्या मनासारखं, पण दुसऱ्यावर टीका अजिबात नाही. नाही नाही नाही, आपण कशाला करायची? आपण नाही करायची, अजिबात करायची नाही. अरे केलं ना, आम्हाला होई नाही. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, जय किसान पॅनलची हवा येऊ द्या. आत्ता द्या टाळ्या, पण उद्या टाळ कुटाला लावणार आम्ही. उद्या हे मोठं स्टार फक्त आमच्याच प्रचाराला येणार. हो द्या. अभ्याचा प्लॅन फेल गेलाय, पण चला हवा युद्धाचा प्लॅन फेल व्हायला नाही पाहिजे बघ. हो शनिदा, चला हवा येऊ द्या कधी फील गेले काय? अरे बाबा, मी त्यांचं म्हणत नाही रे. मग ती आपल्या इकडे यायला तयार आहेत काय? येणार की का नाही येणार? काय येणार ते सांग. तसं काही कारण नाही म्हणा, मग पण आपण असं काहीतरी कारण तयार करूया की जेणेकरून त्यासनी इकडे यायला लागल. अरे पण काय? मी काय म्हणतो सुनीता, आपण डायरेक्ट डिक्लेअरच करून टाकूया. मिंच्याकडे जाऊया, मस्तपैकी फ्लेक्स बनवायला टाकूया. उद्या अंजली वहिनींची प्रचाराची मोठी सभा आहे असं डिक्लेअर करून टाकू. न विचारताच? अहो तुम्ही काळजी करू नका हो, माझा आब्यावर विश्वास आहे. आब्यानं सांगितलं कधी ती सगळी माणसं नक्की येणार म्हणजे येणार. आपण आता मिंच्याकडे जाऊया आणि पहिल्यांदा फ्लेक्स करायला टाकूया. चला. हे अहो चला हो सनीदा, अरे पण- या बघूया आपण. अरे असं कसं काय होणार आहे? चला या हो सनीदा, या. अहो तुम्हाला सांगतो, एकदा अभ्यान सांगितलं की नाही तर नक्की काम करा. नाही तर आपण मिंच्याकडनं बॅनर तर करून घ्या. येत नाहीत कशी ते बघतो. मिंच्या, ओ मिंच्याकर. सुनीता, अहो हे स्वयंपाकघरात बसला असेल आणि कानातलं काढून ठेवलं असेल, त्याला ऐकू कसं येणार? वहिनी, हो कोणते? वहिनीचं नाव घेतलं. मिंच्याकर. हा का? लई मोठी सभा आहे उद्या, त्याचं बॅनर पाहिजे. काय ते? अरे लई मोठी सभा हा. आहे, त्याचं बॅनर पाहिजे. बॅनर. आम्ही आता भाजी निवडायला सकाळी करूया की. ए, तुझी कामं नंतर कर, हे लय अर्जंट आहे, आताच्या आता पाहिजे. अरे एवढं काय अर्जंट आहे त्यात? अरे बाबा, उद्या वहिनींच्या प्रचारासाठी चला हवा युद्धातलं सेलिब्रिटी येणार आहेत. काय वाटलं तुला? हा, त्यांचं पोस्टर करायचं आहे.
काय पेका लागले उद्या. अरे चला हवा उद्या मधली कलाकार म्हणा ती काय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला येतात वय. ए विंच्या हा तुला आमचं जय किसान पॅनल हलकं वाटलं का काय हा. अरे उद्या सकाळी आम्ही त्यांना भेटायला जाणार आहे. उद्या डन केलं का नाही तुला व्हॉट्सअप करतो तू लगेच इकडे छापाय घे. बरोबर हा? मग उद्या करतो की हा? हे उद्या नाही आत्ताच्या आत्ता डिझाईन झालं पाहिजे. हा. ते कोण येणार आहे कोण नाही येणार ते उद्या सकाळी व्हॉट्सअप करतो. डिझाईन पहिलं पाहिजे रेडी. होय की तुम्ही काय बी काळजी करू नका हा? उद्या सकाळी देतो. ए, पण डिझाईन एक नंबर व्हायला पाहिजे जबऱ्या व्हायला पाहिजे लक्षात ठेव. एकदम हा. अहो एकदम डिझाईन भारी करतो. असं जबऱ्या करतो किती बी वारं आलं तरी फाटलं नसलं पाहिजे. हा. जा तुम्ही आता काय काळजी करू नका हा? मी करून देतो हा. चला चला. उद्या हा. येतील नव्हती येणार हो काळजी करू नका. आता एकदा बॅनर सांगितलं की नाही आपण मी येणार. नाही आली की मी तुलाच धरतो बघ पहिले. एकाच बॅनर बनवणार. एका बॅनरनं माझं भागणार नाही. एकाच एक बॅनर झालंच पाहिजे. तेव्हा पप्प्याची किल्ली फिरवलीच पाहिजे. तर दुनिया ने ठुकराया है बस तुमने अपनाया है मेरा हुआ इसका हुआ तेरा होना बाकी है परत तेच नाही या दोन शब्दांना लय महत्व आहे बाबा. काय सांगतो तुला 500 रुपयाच्या साड्या पाहुण्याच नाही सगळं पाहुणं फाट्यावर जाऊन बसलं. आम्ही काय येणार नाही म्हणून सगळ्यांना वडत आणलं. 200-200 रुपये वाढलं 700 रुपये साड्या केल्या. असलं लग्न झालं. लाडू चला चला आता उठा झोपायला जायचंय. बंद करा टीव्ही. एवढ्या उशिरापर्यंत जागायचं नाही. बघून दे की नंतर बघ. आता रात्र झाली ना. चला कुठं कॉमेडी काका लय भारी आहेत. लाडू तुला एक गंमत सांगू. ते टीव्हीतले कॉमेडी काका आहेत ना ते उद्या आपल्या गावात येणार आहेत. ते आले तर त्यांना प्रत्यक्षच भेट. पण आता चला झोपायला. उद्या ते खरंच येणार आहेत. काका बोकाने तसं सांगितलंय. मग त्यासना आपल्या घरी बोलवायचं. चालेल बोलूया. आता चल. अहो मला उद्या जरा काम आहे. पण ते चला हवाय उद्यावाले कलाकार आले ना तर लाडूची भेट घालून द्या त्यांच्याशी. चालतंय की लाडू आपण दोघं बी मिळून जाऊ काय. चला मग आता वरती जाऊन पटकन झोपायचं. हा जा तुम्ही याला घेऊन. होय. जा. मावसू बरं चल मी आले. होय. राणा भाऊजी ते उद्या का नाही सेलिब्रिटी येणार आहेत कोल्हापुरात. तर मग आपण त्यांना आपल्या प्रचाराला बोलवायचंय काय. कोण येणार आहे. अहो ते चला हवा उद्यावाला कलाकार. वहिनी यासने आदित्य जय किसान पॅनल वाल्यांनी बोलवले. आपल्याला नाही बोलता येणार. अगो बाई असं कसं काय होतं दर टायमाला राणा भाऊजी. बघा आता आमच्या मनात जे आलं तेच बरोबर आपल्या विरोधकांना सुचलं भाई. बरं जाऊ द्या ते काय का असतं ना. आधी आता आमच्या डोसक्यात ही आयडिया आली की नाही मग आपण त्यासनी बोलवायचं म्हणजे बोलवायचं. हा वहिनी पण आपल्या आदित्यांनी हे समजा ठरवलंय. राणा भाऊजी तुम्ही एकदम खरं खरं आणि लई मनापासून सांगा बरं. तुम्ही आमच्याच पार्टीत आहे ना ग. वहिनी तुमच्या बाजूच आहे मी. मग एवढं काम करा बरं. राणा भाऊजी आज पतूर तुम्ही चिचुका एवढी पण मदत केली नाही सा बघा आमासनी. आता निदान एवढं तर करा. ते त्या दिवशी न्यूज वाला आलं तेव्हा बी आमचा अपमान केला. आम्ही राज्याला भिताड रंगवायला सांगितली तेव्हा बी आमची फसगत झाली. तो बी रोकडे आला तो बी तसाच गेला तेव्हा बी फसगत झाली. आता निदान एवढं तर करा. चला हवा उद्याच्या कलाकारांना बोलवा आणि त्यांच्याकडनं आमचा प्रचार करवूनच घ्या. वहिनी मी जरी त्यासनी बोलवलं तरी ते यायला पाहिजे की.
अहो असं कसं येणार नाहीत राणा भाऊजी? अहो तुम्ही एवढं वज्र केसरी इंटरनॅशनल जिंकलेलं माणूस आहे. अहो तुम्ही सांगितलं का नाही, तुम्ही जरा प्रेशर टाकलं का नाही की येणारच. माझं कसलं प्रेशर वहिनी? वहिनी, एखादा पैलवान असता तर मी बोललो असतो, पण एक कलाकार आपल्या गणितात बसत नाहीत. अहो उलट कलाकार समध्याच गणितात बसत्यात राणा भाऊजी. ते काय नाही, तुम्ही बोलवा त्यासनी, जे काय चिरीमिरी द्यायची ती देऊन टाकू की आपण, एवढं काय त्यात. नाही वहिनी, पण ते आता बोलायच्या आधीच नाही म्हणू नका सा राणा भाऊजी. हे बघा, तुम्ही जर मनापासून बोलवलं का नाही तर 100% हे काम होणार म्हणजे होणार. अहो चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी जर आपला प्रचार केला का नाही तर गावात लई हवा होईल बघा आपली. तुम्ही जावा, त्यासनी बोलवून आणा, तवर आम्ही सभेची तयारी करतो. तुम्ही नुसतं भय म्हणा, बरं भय म्हणा की. होय. ठीक आहे. उद्या चला हवा येऊ द्याचा कलाकार आमचा प्रचार करणार म्हणजे करणारच. म्हणजे तुला ना मला घाल कुत्राला असं झाले पण की. अहो ते आव्या जे मुंगाट सुटलं ते काय आलंच नाही बरं. कसं 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 अरे त्याला केस कापा जायचं असते. नाहीतर काय, ते जय किसान पॅनल आणि नंदिता वहिनी दोन्ही पार्ट्या फेल केल्या बघा आता. अरे दुसऱ्याच्या पार्ट्या कशा फेल गेल्या याची चर्चा करा, स्वतःच्या पॅनलचं पण बघा. पण बापू हे काय बरोबर नाही. म्हणजे ते आलेलं मला तुम्ही सांगितलंच नाही सा. हो, नाहीतर आब्याकडनं प्रचाराची अशी कॅसेट बनवून घेतली असती की नाही, काय विचारूच नका. दुसऱ्याची माप कशी काढायची ही चांगलीच न्याक आहे अभि रोकडेकडे. अरे त्यानं जय किसान पॅनल साठी आणि नंदिता वहिनीसाठी काय बी नाही केलं, आणि तुझ्यासाठी का कराल रे? का करणार नाही? रोकड दिली असती की रोकड्याला. स्वतःच्या खिशात हात घालून बघा किती रोकडा आहे ते. आता रोकड्याची गोष्ट लांबच राहिली. नाही नाही बापू, मी तुम्हा सगळ्यांनी माझी इज्जत काढल्याशिवाय पचत नाही काय? कोण आहे मी? माननीय परेश पाटील. कोण आहे मी? जो बघा प्रकट झाला माझ्या राशीला लागलेला शनी. लहानपणी जर ह्यो माझ्या वर्गात नसता की नाही तर ह्याची मुंडीच पिरकाळला असतो. हे माझी मुंडी नंतर पिरगा, ते जय किसान पॅनल आधी तुझी मुंडी पिरगायला लागले, त्याचं काय ते बघ. अरे पिंच्या, माझी मुंडी म्हणजे काय कोंबडीची मुंडी वाटली काय पिरगाळायला? ती कशाची काय असणार, पण पिरगळी जाणार म्हणजे जाणार. अरे ती कशी? अरे ते जय किसान पॅनलनं लय झबऱ्या डाव टाकलाय. तुम्हाला चला हवा येऊ द्या सिरियल माहिती आहे ना? हा, अरे त्यातल्या कलाकारांनी प्रचाराला आणाल्यात. चला हवा द्यायचं कलाकार खरं काय मिंच्या? मग अरे आत्ताच बॅनरची ऑर्डर देऊन गेल्यात अवध्या आणि सनिधा. होय होय पप्प्यादा, आपण पण त्या कलाकारांनी आणा, त्यांची लय क्रेज आहे. नको नको, अरे त्या पॅनलनं बोलवलंय, मग आपण कसं बोलवणार? आपण काय करूया, त्यांच्या आधी आपण डल्ला मारू त्या कलाकारांच्या वर. त्याला मारायला काय तिकडे रोकड आहे वे? हो ते काय नाही पप्प्यादा, हे कलाकार आपल्या प्रचारला यायलाच पाहिजेत. हे कलाकार जर आपला प्रचार केला तर निम्म काम झालं म्हणून समजा. काय बापू? नको नको, आपण बोलवू दुसऱ्या कोणाला तरी. अहो पर नाही पप्प्यादा, दुसरं म्हणजे कुणाला? ते नटनट्या पाक सरकारी झालेत बघा आता. वास्तुशांतीचा कार्यक्रम असू देत, नाहीतर सलूनचं उद्घाटन असू देत, कुठं पण जातात बघा आता. ते त्यांचं कुणाला कौतुकच राहिलेलं नाही बघा आता. पण हे चला हवा येऊ देवाले लय फेमस आहेत बघा. त्यांचं स्टँडर्ड राखून आहेत ते, तेव्हा आपण त्यासनीच बोलवायचं बघा. काय होत्या ती? कोल्हापुरातल्या हॉटेलात उतरणार आहेत. अरे मिंच्या, त्या हॉटेलला काय आई बा आहे का नाही?
अरे उद्या सकाळीच उद्या आणि सनीदा त्याचे आमंत्रण द्यायला जाणार आहेत. तू आवरून बस, समजत तुला लगेच. तुम्हा सगळ्यांनी वाटतंय ना व मग ती चला हवा उद्यावाले आपला प्रचार करणार. तुम्ही समधी सभेची तयारी करा. हे चला हा उद्यावाला ना उद्या मी गाठतो म्हणजे गाठ. उद्या उद्या येणार आहे, हा? दम खायचं जरा, तयारीला लागायचं. उद्या सकाळी त्या चला हवाय त्याच्या कलाकारांनी गाठायचं म्हणजे गाठायचं बघ. हा या ठोकळ्यानं उद्या सकाळी हवा योद्याच्या कलाकारांना गाठायलाच पाहिजे. हाय. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. ते आत येऊ. आत येऊ काय? कशाला? ते बोलायचं होतं. ते अभिरोकडे ना ते फोन नाही. दौलतवाडी. हा ओ या. हा. चला. ओ नाही अहो म्हणजे नमस्कार. नमस्कार. अभ्यास सुरू आहे वाटते, डिस्टर्ब नाही झालं? नाही नाही बोला ना. ते आभ्यान नाही सांगितलं. आब्या आभ्या रोकडे हो. हा तो आमच्या कोल्हापूरचा आहे ना हो? ते तुमच्या चला हवा उद्यामध्ये होता. हा हा अभिजित रोकडे, बरोबर. त्याचा फोन आला होता आम्हाला. हा. तो म्हणाला होता कोणीतरी भेटायला येणार आहे म्हणून. आम्हीच की. काय काम काय तुमचं? हे आमच्या गावात इलेक्शन आहे, पॅनल आहे आणि इलेक्शनच्या पॅनल मध्ये तुम्ही प्रचारला यायचा आहे. एक मिनिट, काही कळलं नाही, सॉरी. थोडं सुट करून सांगता. नमस्कार, मी सूरज गायकवाड, शिक्षण मंत्री प्रतापराव गायकवाडांचा धाकला मुलगा. अच्छा, म्हणजे पैलवान रणविजय गायकवाड यांचं बंधू का तुम्ही? आम बघा. रांधाळ ओळखताय तुम्ही? मग हा? म्हणजे वज्र केसरी, कुस्ती लीग मारलेल्या पैलवानांच्या बातम्या आम्ही पण वाचतो. बघितलंस काय ते ना? तर मी सूरज आणि येऊ द्या. हा, नमस्कार. आमच्या वहिनींच्या प्रचाराला यायला लागते तुम्हाला. राजकीय पक्षांच्या प्रचाराला आम्ही नाही जात. नाही म्हणजे तसंच काही नाही. तसंच आहे. पक्ष नाही, पॅनल आहे आमचं. होय की? होय. पॅनल आहे मग काय? नाही, पण पॅनल म्हटलं तरी राजकारण आलंच ना. एक्झॅक्टली. नाही. अहो, राजकारण करायचं नाही असं सांगितलं वहिनींनी. हा. राजकारण नाही तरी इलेक्शनला उभे आहेत. काय कॉम्बिनेशन आहे? वहिनींचं कॉम्बिनेशन आहे आमच्या. मग चालते काय? चालतंय. नाही चालणार. आमचं शेड्यूल ठरलंय, आमचे आज कार्यक्रम आहेत आणि आम्हाला लगेच मुंबईला पण परत जायचंय. बोमला, तुम्ही येणार म्हणून आम्ही गावात डिक्लेअर करून टाकले की सगळं. आम्हाला न विचारता. अहो, त्या आभ्या म्हटला, मी फोन लावलाय, मग काय आम्ही सगळ्या गावावर बॅनर लावलीत. ऍक्च्युली आम्हाला नाही होणार पॉसिबल आज यायला. हो, आता नाही म्हणू नका, यायला लागते तुम्हाला. अहो, तुम्हाला पाहिजे तर हिरीतला सरबत तयार ठेवतो की तुमच्यासाठी. हे बघा, आम्हाला खरंच खूप काम आहे, नाही जमणार आम्हाला. नाही म्हणू नका हो. पाहिजे तर समाजकार्य म्हणून या. हा, समाजकार्य म्हणून यायला हरकत नाही. हा, प्रचारात कसलं आलंय समाजकार्य? बरोबर आहे. अहो, ते तिथे आल्यावर कळलं की आपोआप. हा. अहो, कोल्हापूर आहे हो हे. ठीक आहे म्हणजे, पण म्हणजे नाही जमणार, आपलं काम बघा. सॉरी. हो, ऐका की, एक काम करा, नाही म्हणू नका साऊ. पाहिजे तर 5 मिनिटं या, आमच्या वहिनीचं नाव खराब होईल हो. हो भाऊ दादा, ह्या ताईंना पण घेऊन या. नाही पक्क ना? फिक्स समजतो बघा. नाही चला चला. नाही, ऐका, आम्ही आपापसात थोडंसं ठरवतो आणि मग तुमच्याशी काय बोलू. ठरवायचं? फिक्स समजतो मी. यायला लागतं, मी वाट बघतो. सरबत तयार ठेवलाय, सरबत आहे बघा त्या हिरीतला. चला येतो. हाय, आम्ही बाहेर वाट बघतो.